प्रारंभी असं चित्र रंगवलं गेलं होतं की आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांच्यात हाणामारी झाली. तशा बातम्याही चालवल्या गेल्या. त्याच सुमारास आव्हाड प्रसारमाध्यमांशी बोलायला बाहेर आले. त्यांनी माध्यम प्रतिनिधींच्या कडूनच वधवून घेतलं की मारामारी नव्हे तर पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय. त्यानंतर जितेंद्र आव्हाड भडकलेले दिसले. अख्ख्या महाराष्ट्राला दिसलं की हल्ला कोणी केला, आम्हाला यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचा नाही. जर तुम्ही विधानसभेत गुंडांना प्रवेश देणार असाल, ते आमच्यावर हल्ला करणार असतील तर आमचे लोक सुरक्षित नाहीत. मला शिवीगाळ केली, मारण्याची धमकी दिली असंही आव्हाड म्हणाले. हे सगळं मलाच मारण्यासाठी होतं, हे मलाच मारण्यासाठी आले होते असाही आरोप आव्हाडांनी केलाय. कोणीतरी मवाल्यासारखा येतो, आमच्या आई बहिणीवाला शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना. हा मलाच मारण्यासाठी आले होते हे सगळे. मला आई बहिणीवाला शिव्या दिल्यात, तुला मारून टाकू. हल्ला कोणी केला? मग हे बोला ना, हे बोला, जोरात बोला, परत जोरात बोला. हल्ला कोणी केला? बोला ना, बोला. कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला, जोरात बोला. बस झालं, अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला.